नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। तर आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत पोटॅटो चीज सँडविच। तर चला लागणारे साहित्य पाहूया। मी इथे ब्रेड घेतले आहेत 4, काकडी, टमाटर, चीज, 7 बटाटे छोटे छोटे आहेत उकडून घेतलेले आहेत। मॅश करून आता त्याला मी भाजून घेणार आहे। शेजवानी चटणी आहे, याच्या जागेला तुम्ही केचप घेऊ शकता, टोमॅटो केचप। मेयोनीज आहे, चाट मसाला, हिरवी मिरची 1 चिरून घेतलेली आहे, स्वादानुसार मीठ। आणि हिरवी चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं। चला आपण आता चटणी करून घेऊ। चटणीसाठी लागणारे साहित्य: आलं, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, लसूण। हे सर्व पाणी घालून आपण आता मिक्सरवर बारीक करून घेऊया। सर्व बटाटा आपण मॅश करून घेऊया। पहा, मी सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। तर आपण आता फ्राय करून घेऊया चांगले। तर कढई आपली तापलेली आहे, तेल टाकलं आहे मी, थोडं जिरं घालते। जिरं चांगलं तडतडलं की मग हिरवी मिरची, हिरवी मिरची भाजली की मग आपण बटाटे घालायचे मॅश केलेले। भाजून घेऊया चांगले। भाजून घेतले की सँडविच छान लागते। मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालायचे। कोथिंबीर, चांगलं भाजून घेऊन गॅस बंद करायचा। हे पहा, मी बटाटे छान भाजून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करणार आहे। हिरवी चटणी मी आता मिक्सरला पिसून घेतलेली आहे, यात मीठ घातलेलं आहे, चीज पिसून घेतलेला आहे, खिसून घेतलेला आहे चीज, कांदा, टमाटर, काकडी चिरून घेतलेली आहे। तर चला आपण आता बनवूया। मी यात बटाट्यामध्येच मेयोनीज घालणार आहे, तुम्ही ब्रेडला लावू शकता। याच्यातच घालून मी मिक्स करणार आहे। हे पहा, असं चमच्याने मिक्स करा व्यवस्थित, सर्व बटाट्याला असं लागलं पाहिजे। हिरवी चटणी लावून घेतलेली आहे, आपण आता बटाटे लावूया। व्यवस्थित बटाटे पसरून घेऊया। कांदा बसेल तेवढाच घालायचा, कांदा, टमाटर, काकडी। काकडी घालूया, चीज, आता दुसरंही मी असंच तयार करते। याला शेजवानी चटणी लावूया वरल्या पावाला। पसरून घ्यायची चांगली। तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता। आता दुसरंही मी असंच तयार। मसाला माझ्याकडून राहिला होता टाकायचा, थोडा टाकून घ्यायचा। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं। तापलेलं आहे, मी आता तूप घालून घेतलेलं आहे।
लय तेज आचवर नाही भाजायचं, नाहीतर ब्रेड हे होत नाहीत. ब्रेड करपतील आणि आतलं सगळं कच्चच राहील. एकदम कमी आचवर चांगलं भाजून घ्यायचं. असं थोडं दाबून भाजायचे, व्यवस्थित भाजतात. तुम्ही झाकूही शकता वरून, मी काही झाकणार नाही, असेच भाजून घेणार आहे. वरील पावाला आपण तूप लावून घेऊया आणि आता पलटी करणार आहे मी. व्यवस्थित हळून पलटी करायची. हे पहा, चांगलेच भाजले आहेत वरून. खालून याचा व्यवस्थित भाजून घेऊया. भाजलेले आहेत आपले आता सँडविच. हे पहा, खालून व्यवस्थित चांगले भाजले आहेत. आपण आता काढूया. गॅस बंद करते. हे पहा, सँडविच आपले तयार झालेले आहेत. तुम्ही केचप संगही खाऊ शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.